श्री स्वामी समर्थ. प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी महाशिवरात्रीला हा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करावा. महाशिवरात्री रात्री 9 ते 12चा तो गुप्त उपाय मुलांचे नशीब पलटेल. नमस्कार माता भगिनींनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. आई म्हटलं की मुलांची काळजी आलीच. मुलांचा अभ्यास, त्यांची प्रगती, त्यांचं आरोग्य आणि यश यासाठी आपण अहोरात्र कष्ट करतो, पण कधीकधी मेहनत करूनही यश मिळत नाही. मुलं ऐकत नाहीत किंवा त्यांच्या प्रगतीत अडथळे येतात. अशा वेळी आपल्याला गरज असते ती ईश्वरी शक्तीची. येणारी महाशिवरात्र ही सामान्य रात्र नाही, ही सिद्ध रात्र आहे. आज मी तुम्हाला एका अशा गुप्त उपायाबद्दल सांगणार आहे जो तुम्हाला महाशिवरात्रीच्या रात्री 9 ते 12च्या दरम्यान करायचा आहे. हा उपाय इतका प्रभावी आहे की त्यामुळे तुमच्या मुलांच्या बुद्धीचा विकास होईल आणि त्यांच्या प्रगतीत सर्व मार्ग मोकळे होतील. हा उपाय काय आहे? तो 9 ते 12 हीच वेळ का आणि तो करताना कोणत्या चुका टाळायच्या आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अर्धवट सोडलात तर महत्त्वाची माहिती राहून जाईल. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या ओळखीच्या मातांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम शिव शनेश्चराय नमः, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे शिवशंकराची कृपा तुमच्या परिवारावर नक्की होईल. मैत्रिणींनो, तुम्ही विचार करत असाल की रात्री 9 ते 12 हीच वेळ का? शास्त्रात महाशिवरात्रीच्या 4 प्रहरांच्या पूजेला खूप महत्त्व आहे. रात्रीचा 3रा प्रहर हा अत्यंत शक्तिशाली मानला जातो. या काळात ब्रह्मांडातून सकारात्मक लहरींचा प्रवाह सर्वात जास्त असतो. अनेक माता तक्रार करतात की माझं मूल खूप हुशार आहे पण परीक्षेत विसरतं किंवा त्याला खूप राग येतो. त्याचं कारण तुमच्या मुलाच्या कुंडलीतील दोष किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते. महाशिवरात्र ही वेळ अशी आहे जिथे तुम्ही तुमच्या मुलांच्या नशीब स्वतःच्या हाताने लिहू शकता. मी जो उपाय सांगणार आहे तो पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक गुप्त आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतःला मुलांमध्ये बदल जाणवेल. पण लक्षात ठेवा, हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा असावी. चला तर मग पहिला उपाय जाणून घेऊया. जर तुमच्या मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर हा उपाय करा. काय करावे लागेल? एका तांब्याचा कलश, थोडे कच्चे दूध, काळे तीळ आणि 7 बेलाची पाने घ्या. कृती सांगते ऐका. रात्री 9 वाजल्यानंतर घराच्या देवघरासमोर बसा. आपल्यासोबत मुलगा बसेल तर उत्तम, नसेल तर फोटो समोर ठेवा. महादेवाच्या पिंडीवर घरात असेल तर किंवा कल्पनेत महादेवाचे स्मरण करून दूध आणि पाण्याचे मिश्रण अर्पण करा. यावेळी ओम नमः शिवाय तसेच ओम नमः शिवाय 108 वेळा जपा. सस्पेन्सची गोष्ट अशी आहे की या मिश्रणात थोडे मुलतानी माती किंवा विभूती मिसळली आणि त्याचा टिळा मुलांच्या कपाळावर झोपताना लावला तर त्याच्यातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते. हा अनुभव घेऊन पहा. आता वळूया आपल्या दुसऱ्या उपायाकडे जो मुलांच्या भविष्यातील प्रगतीसाठी आहे. ज्या मातांना वाटते की आपला मुलगा चांगली नोकरी मिळावी किंवा त्याच्या व्यवसायात वाढ व्हावी त्यांनी रात्री 10 ते 11च्या दरम्यान हा उपाय नक्की करावा. उपाय सांगते ऐका. एका पिठाचा दिवा तयार करा. कणकेचा दिवा, त्यात गाईचे शुद्ध तूप टाका. या दिव्यात 2 लवंगा टाका आणि हा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला लावा. हा दिवा लावताना महादेवाला प्रार्थना करा. हे महादेवा, देवादिदेव महादेव, माझ्या मुलाच्या मार्गातील सर्व काटे दूर कर. लक्षात ठेवा, हा दिवा शांत होईपर्यंत तिथेच बसून तुम्हाला हनुमान चालिसा किंवा शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचायचा आहे.
त्यामुळे मुलांचे शत्रू आणि अडथळे कायमचे दूर होतात. तो मुख्य 9 ते 12चा उपाय सांगते, ऐका. आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या उपायाकडे आलो आहोत, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. हा उपाय रात्री ठीक 11:45ला सुरू करून 12:15 पर्यंत संपवायचा आहे. या वेळेत निशिता काळ म्हणतात. 1 रुपयाचे नाणे आणि थोड्या अक्षदा अखंड तांदूळ घ्या. आईने आपल्या मुलाच्या डोक्यावरून घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे 7 वेळा नाणे उतरवावे. त्यानंतर नाणे आणि अक्षदा एका पांढऱ्या कपड्यात बांधा. हे गाठोडे महादेवाच्या चरणी किंवा फोटोसमोर ठेवा. त्या रात्री ते तिथेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी हे नाणे एखाद्या गरजूला द्या किंवा शिवमंदिरात दान करा. या उपायामुळे मुलाला लागलेली दृष्ट किंवा कोणत्याही प्रकारची बाधा त्वरित दूर होते आणि प्रगतीचे द्वार उघडतात. हे पूर्णपणे सत्य आहे. अनेक मातांना याचा अनुभव आलेला आहे. निशिता काळ सांगते, ऐका. महाशिवरात्री निशिता काळ म्हणजेच मध्यरात्रीची वेळ अत्यंत महत्त्वाची असते. आध्यात्मिक विज्ञानानुसार या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्ध अशा स्थितीत असतो की मनुष्याच्या शरीरातील ऊर्जेचा प्रवाह नैसर्गिकरित्या वरच्या दिशेला सरकतो. म्हणून या रात्री झोपण्याऐवजी पाठीचा कणा ताट ठेवून बसणे किंवा जागरण करणे मुलांच्या बुद्धीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. बेलाचे पानाचे त्रिगुण रहस्य सांगते, ऐका. आपण महादेवाला बेल वाहतो, पण 3 पानांचा का? ती 3 पाने म्हणजे सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे प्रतीक आहे. मुलांच्या स्वभावात जर तमगुण, आळस, राग जास्त असेल तर महाशिवरात्रीला बेलाचे पान अर्पण केल्याने मुलांच्या वृत्तीस सत्वगुण म्हणजे शांतता, बुद्धी वाढते असे मानले जाते. महादेवाचा अभिषेक आणि त्याचे फळ. महादेवाला अर्पण केलेल्या प्रत्येक वस्तूच्या मुलांच्या प्रगतीवर वेगवेगळे परिणाम होतात. सांगते, ऐका. मधाचा अभिषेक. जर मुलाला बोलताना त्रास होत असेल किंवा त्याचा आत्मविश्वास कमी असेल तर मधाने अभिषेक करावा. साखरेचा पाणी. मुलांच्या मनात सतत भीती राहत असेल किंवा त्यांना वाईट स्वप्न पडत असतील तर साखरेचा पाण्याने अभिषेक करावा, शुभ मानले जाते. दही. मुलांच्या आयुष्यात वारंवार अडथळे येत असतील तर दह्याने अभिषेक करावा. यामुळे त्यांना स्थैर्य मिळते. रुद्राक्ष धारण करण्याची सर्वोत्तम वेळ सांगते, ऐका. अनेक मातांना अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी रुद्राक्ष घालतात मुलांच्या गळ्यात. महाशिवरात्रीची रात्र रुद्राक्ष सिद्ध करण्यासाठी सर्वोत्तम असते. रात्री 9 ते 12च्या दरम्यान मुलांच्या हातातील किंवा गळ्यातील रुद्राक्ष महादेवाच्या पिंडीला स्पर्श करून त्यावर अभिमंत्रित अक्षता टाकून पुन्हा धारण केल्यास त्यांची शक्ती अधिक पटीने वाढते. महाशिवरात्र आणि शनिदेव दोष. अनेकांना माहीत आहे की नाही माहीत नाही. अनेकांना माहीतच नाही की भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. ज्या मुलांच्या पत्रिकेत शनीचा त्रास किंवा 7.5 सुरू आहे त्यांनी या रात्री ओम शिव शनैश्चराय नमः हा मंत्र जपल्यास शनीचा त्रास कमी होऊन मुलांच्या करिअरमध्ये अडथळे दूर होतात. मातांनो, महाशिवरात्री जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा मुलांच्या अभ्यासाचे एक पुस्तक किंवा त्यांची लेखणी महादेवाच्या फोटोसमोर ठेवा. या पुस्तकावर महादेवाची कृपा होईल आणि मुलाची स्मरणशक्ती अद्भुत गतीने वाढेल. मातांनो, हे उपाय करताना शुद्धता पाळा. मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नका. महाशिवरात्रीची ही रात्र तुमच्या मुलांचे आयुष्य सोन्यासारखे चकाकून टाकेल याची मला खात्री आहे. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे उपाय नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आईची प्रार्थना कधीच वाया जात नाही. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक आईपर्यंत ही माहिती पोहोचेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये आत्ताच लिहा, ओम शिव शनैश्चराय नमः, श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय.
शिव शंभू तुमच्या मुलांचे कल्याण करो ही चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.